आणि त्या आमच्या पिराच्या दारागीच्या समोर तुमच्या शिवाजीचा पुतळा वेळच्या बसवलाय. साप चावल्यावर काय करायची इलाज? कुठं साप चावल्यावर ते मंदिरात बसवायचे रे नेऊन महादेवाच्या हां. गावाला बर आपल्या गावाला. महादेवाच्या मंदिरात नेऊन बसवल्यावर मग ते वाजवायचे नगारा वाजू बसायचे मग धाड 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 त्या मंदिरात नगारा वाजायला लागला का माझ्या झाडाला कुठलं तरी लागलं पान लागलं असं म्हणायचं. साप चावला म्हणत नव्हती. साप चावलेलं नाही म्हणायचे पान लागलं म्हण तू उतरून घेतली त्याच्या टेपाचा आवाज सगळा. मग नंतर काय नको नगारा वाजवायची होय. काय म्हणायची? पान लागलं पान लागलं कुठलं तरी. मग याचं आम्ही चौकशी करायचं असं बाहेर व्हायचं. मग कळायचं. तुम्ही तेव्हा बारका चाल आतमध्ये बसवायचं त्या माणसाला मंदिरात. बर तर असंच बसवायचं सरळच. तोवर काही इलाज नाही काय नाही. नाही काहीच नाही. बर चढत ते विष वगैरे बरोबर उतरायचं सगळं ऑटोमॅटिक जायचं विष निघून. हां. मग दुसऱ्या दिवशी काय करायची? मग ते त्या माणसाला बाहेर आंघोळ बिंघोळ करायचे. मग त्याला पद्धतशीर येते करायचं. मग ते दगड उठला लावायचे ते दगडाच्या मापाचं गुळ आणायचे आणि मग ते गावात गुळ वाटायचे सगळ्यांना. त्या दगडाच्या मापाचं गुळ घ्यायचे. बर. दोन दुकान होते आमचे ते किराणाचे. एक अण्णा तिली होता आणि दुसऱ्या काढून आता काय वडिलांना साप चावलेला. आम्ही लहान होते म्हशीचे दार काढायला गेले ना तर तो आता खाली बसला. बर. हाताला धरलं. हाताला तर चावलं. मग काय ते मग मंदिरात नेऊन बसवलं. मग नंतर आम्हाला कळालं. तोवर माहित नव्हतं तुम्हाला? म्हणलं दार काढायला गेले अजून नाही आले. दार काढायला गेले मग लोकांनी म्हणले नाही त्यांना असं झालं म्हणजे. मग ते आमच्या बहिणीने दार काढली. ती बहीण बी काढायची थोडी ती हुशार होती. मग ते मंदिरात नेऊन बसवलं त्यांना. मंदिरामध्ये मग नगारा वाजवायला लागला. ते पाळी नगारा वाजत. मग ती एक जण एवढा वाजवी का मरण ना ते बंद नाही ठेवायचा तो नगारा असं होतं. नगार वाजवल्यावर कळायचं का लोकांना पान लागलं कोणाला? डायरेक्ट साप चावला म्हणत नव्हती पान लागला. साप चावला असं ना म्हणायचं. मग इलाज कोण करायचं त्याचा? कोण नाही तेच मंदिरामध्ये सगळं ऑटोमॅटिक इलाज. ऑटोमॅटिक व्हायचं. ते जास्त नाही जास्त असलं ना तर मग नाही ते मग करायचे काय थोडं फार असं. मग पुढं काय व्हायचं? इलाज कसा व्हायचा दगडाचं? ते दगड उचलायचे राऊंड मारायचे 5 राऊंड मारायचे. मग तो दगड ते काट्यात ठेवायचे. एक काटा आणायचे तर काटा आणायचे वजन काटा आणायचे त्याच्यात ठेवायचे. ते दगड आणि तेवढा गुळ मापाचा. मग ते गुळ त्या दगडाच्या वजनाचा गुळ मग ते देवाच्या पुढे ठेवायचं. मग नंतर सगळ्यांना वाटायचं लोकांना. फक्त पण त्या बायकोला नाही जायचं. त्या बायकोने नाही खायचं. बायकून नाही खायचं? त्यांनी नाही खायचं. दोघांनी नाही खायचं. तो गावाला वाटायचा. गावामध्ये वाटायचं सगळ्यांना.